तर कोकाटे ज्यांना शिक्षा झालेली आहे त्यांना मंत्रिपदावरून हटवा अशी मागणी एकीकडे होती, तर दुसरीकडे माणिकराव कोकाटे यांच्यासोबत आमचा संपर्क सुरू आहे. कोर्टात पुढे काय होतं त्यानंतर कोकाटेंबाबत ठरवू अशी भूमिका अजित पवारांनी घेतली आहे. तर आता पुढे नेमकं काय होतं याविषयीचे प्रत्येक अपडेट आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून घेत राहणार आहोत. यानंतर पाहूयात पुढची बातमी महापालिका निवडणुकीच्या आखाड्यातून. गेली 20 वर्ष एकमेकांविरोधात लढलेल्या उमेदवारांना आता एकमेकांना मदत करावी लागणार आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची ताकद एकच आहे, ती म्हणजे मराठी माणूस. दोन्ही पक्षांचं लक्ष्यही मराठी बहुल प्रभाग आहे आणि येत्या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षांकडून मराठी बहुल भागामध्ये दावा केला जाऊ शकतो. या जागांसाठी दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जाते. तर मुंबईतल्या 36 विधानसभा मतदारसंघांपैकी 9 मतदारसंघांमध्ये दोन्ही पक्षांची तुल्यबळ ताकद आहे. तर शिवसेना, युबीटी आणि त्याचबरोबर मनसेची ताकद असलेले हे मतदारसंघ नेमके कोणते आहेत आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. मुंबईमधले हे मतदारसंघ, त्याच्यामध्ये वरळी आहे, शिवडी आहे, भायखळा आहे, माहीम हे जे विधानसभेचे मतदारसंघ आहेत 9, त्या ठिकाणी शिवसेना, युबीटी असेल किंवा मनसेची ताकद तुल्यबळ आहे. याच्यामध्ये भांडूप, दिंडोशी, विक्रोळी, जोगेश्वरी या मतदारसंघांमध्ये सुद्धा या दोन्ही पक्षांची ताकद आहे. याशिवाय मागाठाण्यामध्ये सुद्धा या दोन्ही पक्षांची ताकद आहे. तर असे हे 9 विधानसभा मतदारसंघ आणि त्यामधले 27 वॉर्ड असे आहेत ज्या ठिकाणी या दोन्ही पक्षांची ताकद आहे, त्यामुळे तिथं रस्सीखेच आपल्याला पाहायला मिळू शकते. वरळीमध्ये वॉर्ड क्रमांक 197, 195 या ठिकाणी या दोन्ही पक्षांची ताकद पाहायला मिळते, त्यामुळे इथं रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. माहीम मधील वॉर्ड क्रमांक 190, 192, 194 इथं सुद्धा रस्सीखेच होऊ शकते. त्याचबरोबर शिवडीमधील वॉर्ड क्रमांक 203, 204, 205 या वॉर्डांमध्ये सुद्धा या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांमध्ये रस्सीखेच होऊ शकते. भांडूपमधील वॉर्ड क्रमांक 113, 114, 115 आणि 109 या ठिकाणी सुद्धा या दोन्ही पक्षांची ताकद असल्यानं रस्सीखेच होऊ शकते. विक्रोळीमधील वॉर्ड क्रमांक 118, 120 आणि 111 यावरून सुद्धा दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. दिंडोशीमधील वॉर्ड क्रमांक 37, 38, 40, 42 हेही जे वॉर्ड आहेत ते आपल्याकडे यावे यासाठी दोन्ही पक्षांकडून प्रयत्न केला जाऊ शकतो. आणि त्याचबरोबर जोगेश्वरीमधील वॉर्ड क्रमांक 73 आणि 74 या ठिकाणी सुद्धा दोन्ही पक्षांची ताकद असल्यानं हे वॉर्ड आपल्याकडे यावे अशी त्यांची इच्छा असेल. जोगेश्वरीमधील वॉर्ड क्रमांक 3, 5, 11, 12 यावरून सुद्धा जेव्हा एक जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरेल किंवा जागा वाटप होईल दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत असताना, त्यावेळेला दोन्ही पक्षांकडून रस्सीखेच होण्याची दाट शक्यता आहे. मनसेचे नेते आणि शिवसेनेचे नेते मंडळ हे अंतिम हात फिरवण्यासाठी बसले आणि आज हा विषय संपायला हवा मुंबईचा, अशी आमची अपेक्षा आहे. याशिवाय ठाणे, कल्याण, डोंबिवली, पुणे, नाशिक